राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत खरं तर या ना त्या कारणाने वादात असतात आणि कधी त्यांची वादग्रस्त विधानं, कधी त्यांच्या विभागातील कथित ॲम्ब्युलन्स घोटाळा। यंदाही कारण तसंच आहे, कारण राज्याच्या आरोग्य विभागामध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आरोग्य खात्यामध्ये असं नवीन काय घडतंय ज्याच्यावरती इतके प्रश्न उपस्थित केले जात आहेत, पाहूया त्याच संदर्भातला पुढारी न्यूजचा हा न्यूज बॉम्ब। आरोग्य खात्यात चाललंय काय? आरोग्य खात्यावर खासगी सुरक्षा रक्षक, 273 कोटींचं वाढीव कॉन्ट्रॅक्ट कशासाठी? तानाजी सावंत राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंतांवरच्या आरोपांची मालिका संपण्याचं नाव घेत नाहीये। लोकसभा निवडणुकीवेळी तानाजी सावंतांवर 10,000 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्याचा आरोप गाजला होता। आता पुन्हा एकदा तानाजी सावंत वादात सापडले। आरोग्य खात्यात 273 कोटींचा सुरक्षा रक्षक कंत्राटावरून गर्जना श्रमिक संघाचे प्रकाश बेलवडे यांनी त्यांच्यावर आरोप केलाय। कोल्हापूर, रायगड, नाशिक, जळगाव आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यात आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत। 383 प्राथमिक आरोग्य केंद्रात 1149 सुरक्षा रक्षक शासन निर्णयाप्रमाणे घेण्यात येणार आहेत। उर्वरित 29 जिल्ह्यांमध्ये खासगी सुरक्षा रक्षक भरती करण्याचं कंत्राट निघणार आहे। खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी शासनाला 273 कोटी द्यावे लागणार आहेत। अशाच महाराष्ट्रातल्या उर्वरित 29 जिल्हे म्हणजे मुंबई वगळता उरलेले जे 29 जिल्हे आहेत त्या ठिकाणी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर 3 याप्रमाणे 1523 प्राथमिक आरोग्य केंद्रावर खासगीरित्या सुरक्षा रक्षक घेण्यासाठी टेंडर यांनी काढलेलं आहे। ही कुठल्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी केलेली योजना आम्हाला माहित नाही। ॲम्ब्युलन्सचा घोटाळा आता झालेला आहे, आपण सर्वांनी त्याबद्दल ऐकलेलं आहे आणि त्याच ठिकाणी डॉक्टर उमेश शिरोडकर म्हणून 2015 पासून एक अधिकारी बसलेले आहेत। 2021 मध्ये सुद्धा त्यांच्या सहीने एक टेंडर निघालं होतं, आता सुद्धा तेच टेंडर काढतायत। हा अधिकारी कोणाचा लाडका आहे ते कळलं पाहिजे। 5 जिल्ह्यातल्या आरोग्य केंद्रात जर शासन निर्णयाप्रमाणे सुरक्षा रक्षक भरती केले जाणार आहेत, मग उर्वरित 29 जिल्ह्यातल्या आरोग्य केंद्रात खासगी सुरक्षा रक्षकांची गरज काय? खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठीचं 273 कोटी कुणाच्या खिशात जाणार असा प्रश्न उपस्थित केला गेलाय। आता याबाबत शासन निर्णय काय सांगतो तेही बघूया। महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 अंतर्गत सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे। कंत्राटी पहारेकरी आवश्यक असल्यास त्यांनी प्रथम सुरक्षा रक्षक महामंडळाकडून पहारेकरी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी नोंदवावी। जर सुरक्षा रक्षक मंडळांनी सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यात असमर्थता दर्शवली किंवा नकार दिला तरच निविदा प्रक्रिया राबवून बाह्य यंत्रणेमार्फत सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध करून घ्यावी। कंत्राटाचा कालावधी, त्या कामाचं स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेऊन निश्चित करावा। बाह्य यंत्रणेमार्फत सुरक्षा रक्षक नेमल्यास कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त नसावा। कंत्राटाला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येऊ नये। शासनाने याच्यामध्ये गांभीर्याने घेतलं पाहिजे। हे टेंडर हे 1 वर्षाचं आहे, त्यामध्ये कंसात लिहिलेलं आहे एक्सटेंडेबल फॉर 3 इयर्स। 2014चा GR म्हणतो 1च वर्षासाठी ही सेवा घ्यायची आहे, त्यानंतर पुन्हा सेवा घ्यायची सुरक्षा रक्षक मंडळाकडून। म्हणजे हे 278 कोटीचं टेंडर नेमकं कोणाच्या फायद्यासाठी करतायत तानाजी सावंत? आता या सर्व प्रकरणासंदर्भात विरोधक सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। या निर्णयाबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस पवार सरकारवर टीका केली आहे। तर या आरोपांसंदर्भात आपल्याला फार काही माहिती नाही असं म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांनी या विषयावर बोलणं टाळलंय। आता तुम्ही बघा, इथे घोटाळ्याच्या 2 वर्षात ABCD सगळे A to Z प्रत्येक घोटाळा केलेला आणि त्याच्यात आता हे शब्द पण कमी पडतील असे घोटाळे करून ठेवले। म्हणजे A1, A2, A3 असं करायला लागेल। आता तुम्ही बघा, ॲम्ब्युलन्सचा घोटाळा किती 10,000 कोटीचा होता, आता हे सुरक्षा रक्षकाचा घोटाळा केलेला आहे। कितीतरी घोटाळे आहेत आणि आमच्या हातात खूप पेपर आलेत, पण एक पाहायला गेलं तर खोके सरकार हे पूर्णपणे घोटाळेबाज आहे, घोटाळ्याची याला कीड लागलेलं आहे सरकार आहे। मला माहित नाही, हा आरोग्य विभागाशी निगडीत प्रश्न आहे, त्यामुळे या बाबतीत जर आपण माननीय आरोग्यमंत्री सावंत साहेबांनाच विचारलं तर अधिक बरं होईल, कारण त्यांच्या विभागातली माहिती मला असण्याचं काही कारण नाही। पण ते जी अधिक स्पष्टता याच्या बाबतीत माननीय आरोग्यमंत्री महोदय देतील आपल्याला। याबाबत पुढारी न्यूजनं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाहीये। तर हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे यावरती नक्की प्रतिक्रिया देतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील हीच अपेक्षा। आधीच सततच्या आरोपांमुळे आरोग्य खातं प्रचंड बदनाम झालंय। आरोग्य केंद्र असो वा जिल्हा शासकीय रुग्णालयात सोयी सुविधांची वानवाच दिसते। त्यातच शासकीय रुग्णालयात चालत असलेले कारनामे ससून रुग्णालयाच्या निमित्ताने चव्हाट्यावर आलेत।
आता या नव्या आरोपांमुळे आरोग्य खात्याच्या कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सुरक्षा रक्षक महामंडळ शासन नियुक्त असताना खाजगी कंत्राटदारांना कशासाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची निविदा काढणे आणि त्यांच्यासाठी 278 कोटींचा निधी तरतूद करणे हे नेमकं कशासाठी आणि हे पैशांचा वापर कोण करणार असा प्रश्न तक्रारदार आता करत आहेत। त्यामुळे नेमका हा भ्रष्टाचार कसा झाला आणि कोणी केला हे देखील येणाऱ्या काळात समजणारच आहे। मात्र विरोधक आता या भ्रष्टाचाराचं कशा प्रकारे भांडवल करतात, त्याचबरोबर सत्ताधारी म्हणजे शिंदे फडणवीस पवार सरकार याला कशा प्रकारे उत्तर देत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीनसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। दरम्यान या सगळ्या संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा पुढारी न्यूजने प्रयत्न केला, मात्र ते उपलब्ध होऊ शकलेले नाहीयेत। या आरोपांवर त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ती सुद्धा आम्ही पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसमोर नक्कीच दाखवू। अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहे। चेतन, आरोग्य विभागातलं नवं कडबोळं आणि आरोग्यमंत्री किंवा आरोग्य विभागाकडनं यावर कुठलाही खुलासा होताना दिसत नाहीये। चेतन, यामिनी आपण पाहिलं असेल तर ॲम्ब्युलन्स घोटाळा होता तो 10,000 कोटींच्या पण पुढे गेला होता आणि या ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा एकंदरीतच आपण पाहिलं तर तो आरोप हे लोकसभा निवडणुकीत फारच गाजलेले दिसले। लोकसभा निवडणुकीचं पूर्ण निवडणूक आहे ही या ॲम्ब्युलन्स घोटाळ्यावर गेली असं म्हणायला हरकत नाही। त्यानंतर लगेचच सुरक्षा रक्षक महामंडळाच्या भरती प्रकरणी हा एक नवीन घोटाळा आला। आपण ज्याप्रमाणे विश्लेषण केलं या संपूर्ण बातमीचं किंवा या संपूर्ण माहितीचं त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर सुरक्षा रक्षक महामंडळ हे शासन नियमित केलेलं आहे, शासनाने याची नियुक्ती केलेली आहे आणि जर सुरक्षा रक्षक महामंडळाचा जर आपण संपूर्ण अभ्यास केला तर सुरक्षा रक्षक हे वेटिंग लिस्टवर हजारोपेक्षा जास्त सुरक्षा रक्षक हे वेटिंग लिस्टवर आहे। ज्या ज्या सुरक्षा रक्षक महामंडळामध्ये जिथे जिथे नियुक्ती केली जाते किंवा जिथे जिथे जागा खाली आहेत तिथे तिथे या वेटिंग लिस्टवरील एक एम्प्लॉईज असतो त्यांचा कर्मचारी हा नियुक्त केला जातो। अशातच हजारोच्या संख्येने कर्मचारी हे वेटिंग लिस्टवर आहेत आणि जिथे या सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाते त्याचा एक कालावधी असतो 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष आणि 5 वर्षानंतर पुन्हा दुसरा कर्मचारी तिथे नियुक्त केला जातो। अशी सुरक्षा महामंडळाची एक परंपरा आहे, एक नियमावली आहे। त्यामुळे जे वेटिंगवर असतात, जे प्रतीक्षेत असतात कर्मचारी त्यांना देखील यामुळे संधी भेटते। तर अशातच जे प्रतीक्षेत कर्मचारी आहे यांना संधी न देता नवीन 272 कोटींचं टेंडर काढणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न देखील तक्रारदारांनी विचारला आहे। मात्र या प्रश्नाला अद्यापही कोणतंही उत्तर सरकारकडनं असेल किंवा आरोग्य खात्याकडनं किंवा आरोग्य मंत्र्यांकडनं आलेलं नाही। मात्र आरोग्य खातं किती भ्रष्टाचार करते आणि आरोग्य खात्यांवर किती भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार होत आहेत हे मात्र चित्र आता स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। चेतन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।